कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हाला आठवतंय पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मला ब्लॅक कॉफी प्यायला दिली होती तेव्हा माझा चेहरा कसा झाला होता? बॉडीगार्ड, चीयर्स. चीयर्स. आता पी. साहेब किती कडू आहे. तू दिलेल्या काड्यापेक्षा कमीच कडू आहे, हो ना? अहो पण काढा कडूच असतो ना. कॉफी मध्ये साखर टाकताय ते तुम्ही का असं कडू कडू पिता? बॉडीगार्ड, तू दिलेला काढा मी प्यायलो ना. सॉरी, मी प्यायलो नाही, तू नाक दाबून पाजलास मला. सो आता तुला ही कॉफी संपवावी लागेल. साहेब बॉडीगार्ड, यू हॅव टू फिनिश दिस. बॉडीगार्ड, संपव नाही तर मला राग येईल. पण आता सवय झाली आहे ब्लॅक कॉफीची सुद्धा आणि तुमची सुद्धा. आज संध्याकाळी लवकर याल कामावरून? का, काय झालं? झालं काही नाही हो, कुठेतरी बाहेर गेलो असतो ना फिरायला. तुम्हाला आठवतंय साहेब, एकदा आपण बाहेर गेलो होतो तुमच्या मीटिंगसाठी आणि मग तिकडे तो मुलगा मला काहीतरी बोलला होता आणि तुम्ही किती चिडला होता ना त्याच्यावर. एक्सक्यूज मी, मी ते बसू शकतो का? ते काय ना तिथे गरम फार होत. कॅन आय सिट हिअर? गरम होत आहे तुला? निघ. तुला काय फोन नंबर हवाय? हा? नाही. तेव्हा असं वाटलं सुद्धा नव्हतं ना की आपण खरोखरच जाऊया ना. डिनरला जाऊया. तुमचं काम आवरलं की मला फोन करा, मी लगेच येईन तिथे. जातो मी. जातो नाही, येतो म्हणावं. येतो. हे दिवाडकर सर, सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ. नमस्कार सर, ही नेत्रा माझी सून आणि या इंद्राणी माझी बहीण. संपूर्ण कुटुंबाला एकत्र कुळ लागलाय. सॉरी सर, तुम्ही काही बोललात का? काही नाही, बोलण्यासारखं काही नाही. सॉरी, मी काही समजलो नाही. समजण्याच्या पलीकडे आहे तुमच्या. फुल स्टॉप लावा.
काय? तुम्ही आता जे काही करायला जाणार आहात ना त्याला फुल स्टॉप लावा. ताबडतोब थांबवा ते. ते सर्पलिपी मधलं पान आहे ना तुमच्याकडे, दाखवा. 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 राजाध्यक्ष या दोघींचा लेण्यांमध्ये कोरलेल्या आकृत्यांसारखा पुतळा झालाय. येतो मी. दिवाडकर सर, तुम्ही प्लीज प्लीज थांबा ना, प्लीज थांबा. राजाध्यक्ष तुम्ही प्लीज बसा ना, प्लीज. बाबा, अद्वैत साहेब कुठे आहेत? तो चिंचवडला गेलाय. सर्पलिपी बद्दल बोला. ही सर्पलिपी आहे. हे सर्वात आधी कोणाला आणि कधी कळलं? कोणाला? आमचा तसा अंदाज आहे. म्हणजे अंदाज व्यक्त करायचे असतील तर हवामान खात्यात नोकरी करा. हे बघा, तुम्ही मला फसवू शकत नाही, खोटं बोलू शकत नाही. निघतो मी. सर प्लीज असं करू नका, थांबा. आम्हाला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला सर्पलिपी माहिती आहे? तुम्हाला ती वाचता पण येते का? आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग मी बोलेन. ह्या सर्पलिपीबद्दल आधी कुणाला आणि कसं कळलं? माझ्या नवऱ्याला, अद्वैत साहेबांना. नवरा साहेब? त्यांच्या तोंडून आपोआपच सर्पलिपी हा शब्द निघाला. पण त्यांना सर्पलिपी वाचता नाही येत. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.